अंकगणिती श्रेणीचा उपयोग. ॲप्लिकेशन ऑफ एन ए पी. सराव संच 3.4. प्रॅक्टिस सेट 3.4. शाब्दिक उदाहरणे त्याच्यात. सानिकाने 1 जानेवारी 2016 ठरवले की त्या दिवशी ₹10, दुसऱ्या दिवशी ₹11, तिसऱ्या दिवशी ₹12 अशा प्रकारे बचत करत राहायचे. तर 31 डिसेंबर 2016 पर्यंत तिची एकूण रक्कम किती झाली? On 1st January 2016, Sanika decided to save 10 rupees, second day 11 rupees, third day 12 rupees. If she decided to save like this, then on 31st December 2016, what would be her total saving? सानिकाने पहिल्या दिवशी ₹10, दुसऱ्या दिवशी ₹11 आणि तिसऱ्या दिवशी ₹12 याप्रमाणे बचत केली. सानिका saves 10 rupees first day, 11 rupees second day and 12 rupees third day and so on. 10, 11, 12 is a AP. आता सूत्र SN बरोबर n/2 कंसामध्ये 2a अधिक n वजा 1 गुणिले d. a बरोबर 10 पहिली टर्म, दोघांचा फरक d बरोबर 1, n बरोबर 366. 366 याच्यामुळे की 2016 हे लीप वर्ष आहे. आता सगळ्या किमती ठेवू. S 366 बरोबर 366 भागिले 2, 2 गुणिले 10 अधिक 366 वजा 1 गुणिले 1. 366 S 366 बरोबर याचा भागाकार येतो 183, 10 2 20, याची वजाबाकी आणि गुणाकार येतो 365. म्हणून 183 गुणिले 365 किती येतात बघा. 183 गुणिले 365 हे येतात S 366 बरोबर 70,455. सानिकाने एकूण केलेली बचत 70,455 सानिका सेव्ज ₹70,455. आता दुसरं गणित. एका गृहस्थाने ₹8,000 कर्जावर घेतले आणि त्यावर ₹1,360 व्याज देण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्ता पहिल्या हप्त्यापेक्षा ₹40 कमी देऊन सर्व रक्कम 12 हप्त्यामध्ये मासिक हप्त्यामध्ये भरली तर त्याने दिलेला पहिला आणि शेवटचा हप्ता किती होता? आता या ठिकाणी गृहस्थाने केलेली परतफेड इंग्रजीमध्ये बघा. A man borrows ₹8,000 and agree to repay with total interest ₹1,360 in 12 monthly installment, each installment being less than the preceding one by ₹40. Find the amount of first and last installment. गृहस्थाने केलेली परतफेड 8,000 अधिक 1,360 बरोबर 9,360. प्रत्येक हप्ता ₹40 कमी. D = -40. हप्त्यांची संख्या 12. n = 12. So that Sn = n/2 2a plus n-1 into d. आता याच्यात n ची किंमत 12, d ची किंमत -40. प्रत्येक हप्ता 40ने कमी आहे. S12 म्हणजे एकूण हप्त्यांची संख्या, एकूण रक्कम त्याला फेडायची आहे ती 9,360. S12 बरोबर 12/2 2a plus 12 minus 1 into -40. 9,360 बरोबर यांचा भागाकार येतो 6. 2 जशाल तसे 12मधून 1 गेला, 11 उरले. 11 गुणिले 40 म्हणजे 440. आता हे 6 आपण इकडे भागाकारात आणू. 9,360 भागिले 6 म्हणजे ते 6 1 6, 6 5 30, 3 उरले, 6 6 36 आणि 0ला 0 म्हणजे 2a वजा 440 बरोबर 1,560, 1,560. 2a बरोबर 1,560 अधिक 440. 2a बरोबर 2a = 1,560 plus 440 means 2a = 2,000. म्हणून a बरोबर 2,000 भागिले 2 म्हणून a बरोबर 1,000. याची किंमत येईल 1,000 म्हणजे पहिला हप्ता येईल ₹1,000. आता शेवटचा हप्ता TN
टी एन इक्वल्स टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. एन म्हणजे 12, ए म्हणजे 1000, डी म्हणजे -40. टी बरोबर 1000 अधिक 12 वजा 1 गुणिले -40. 1000 अधिक 11 गुणिले -40 म्हणजे 440. 1000 वजा 440 म्हणजे टी बरोबर 560. सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रा मध्ये पहिल्या वर्षी 5000, दुसऱ्या वर्षी 7000, तिसऱ्या वर्षी 9000 याप्रमाणे रक्कम गुंतवली तर 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती? सचिन इन्व्हेस्टेड 5000 रुपये फर्स्ट इयर, 7000 रुपये सेकंड इयर and 9000 रुपये third year in National Saving Certificate Scheme. How much amount did he invest in 12 years? सचिनने गुंतवलेली रक्कम 5000, 7000, 9000 याप्रमाणे 12 वर्षे. सचिन इन्व्हेस्टेड 5000, 7000 and 9000 rupees. The AP is 5000, 7000, 9000 and so on. Sn equals to n divided by 2, 2a plus n minus 1 into d. आता ए ची किंमत 5000 पहिली संख्या आहे. डी म्हणजे याच्यातला फरक 2000 रुपयाचा आणि आपल्याला 12 वर्षातली रक्कम काढायची म्हणून एन बरोबर 12. एस 12 बरोबर 12 भागिले 2, 2 गुणिले ए म्हणजे 2 गुणिले 5000 अधिक एन मायनस 1 12 मायनस 1 गुणिले डी म्हणजे 2000. एस 12 बरोबर यांचा भागाकार येतो 6, यांचा गुणाकार येतो 10000. 12 वजा 1 म्हणजे 11, 11 गुणिले 2000 म्हणजे 22000. 22000 आणि 10000 म्हणजे 32000. 32000 गुणिले 6 बरोबर 1,92,000. सचिनने 12 वर्षात केलेली गुंतवणूक 1,92,000. सचिन इन्व्हेस्टेड रुपीज 1,92,000 रुपीज इन 12 years. एका नाट्यगृहात खुर्च्याच्या एकूण 27 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22, तिसऱ्या रांगेत 24 याप्रमाणे खुर्च्याची मांडणी आहे. तर 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील आणि नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील? देर इज अन ऑडिटोरियम विथ 27 rows of seats. There are 20 seats in first row, 22 seats in second row, 24 seats in third row and so on. Find the number of seats in the 15th row and also find the total number of seats in the auditorium. नाट्यगृहात पहिल्या रांगेत 20, दुसऱ्या रांगेत 22, तिसऱ्या रांगेत 24 याप्रमाणे खुर्च्या आहेत. 20 seats in first row, 22 seats in second and 24 seats in third row and so on in auditorium. अंकगणित श्रेणी काय येईल मग? 20, 22, 24 डॅश डॅश डॅश. आता आपल्याला पहिल्या 15व्या रांगेतील खुर्च्यांची संख्या काढायची. नंबर ऑफ सीट्स इन 15th row. टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. एन बरोबर 15, ए बरोबर 20, दोघांचा फरक डी बरोबर 2. टी 15 बरोबर 20 अधिक 15 वजा 1 गुणिले 2. टी 15 बरोबर 20 जशाल तसे यांचे वजाबाकी 14, 14 गुणिले 2 म्हणजे 28, 20 आणि 28 48 म्हणून 48. म्हणजेच 15व्या रांगेत एकूण 48 खुर्च्या आहेत. आता तिसऱ्या या ठिकाणी एकूण 27 रांगेतील खुर्च्यांची संख्या. टोटल नंबर ऑफ सीट्स इन 27 rows. एस एनचं सूत्र लिहा. एस एन बरोबर एन भागिले 2, 2n अधिक 1 2a अधिक एन वजा 1 गुणिले डी. एन बरोबर 27वी रांग म्हणून एन बरोबर 27, ए बरोबर 20, डी बरोबर 2. किमती ठेवून द्या. एस 27 बरोबर 27 भागिले 2, 2 गुणिले 20 अधिक 27 वजा 1 गुणिले 2. 27/2 40, 26 गुणिले 2. 26 आणि 2चा गुणाकार 52. आता 40 आणि 52ची बेरीज किती येते? 40 अधिक 52 म्हणजे येतात 92. आता त्याला 2 भागू, इथे येतील 46 म्हणून 46 गुणिले 27. एस 27 इज इक्वल टू 1242. म्हणजेच 15व्या रांगेतल्या खुर्च्या सांगितल्या मी तुम्हाला किती आहेत? 48 खुर्च्या आहेत आणि एकूण 27 रांगेत 1242 खुर्च्या आहेत. 48 seats
in 15th row and total number of seats is 1240 seats in 27 rows. पाचवं गणित बघा. कारगिल येथे एका आठवड्यात सोमवार ते शनिवार या दिवसांच्या तापमानाची नोंद केली. या नोंदीत अंकगणिती श्रेणीत आहेत असे आढळले. सोमवार व शनिवारच्या तापमानाची बेरीज मंगळवार आणि शनिवारच्या तापमानाच्या बेरजेपेक्षा 5 सेल्सिअसने जास्त आहे. बुधवारचे तापमान -30 सेल्सिअस असेल तर प्रत्येक दिवसाचे तापमान काढा. कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन वीक फ्रॉम मंडे टू सॅटरडे. ऑल रीडिंग्स were in AP. The sum of the temperatures of Monday and Saturday was 5 degrees Celsius more than the sum of temperatures of Tuesday and Saturday. If the temperature of Wednesday is -30 degrees Celsius, then find the temperature of other 5 days. आता दिलेले तापमान अंकगणिती श्रेणीमध्ये आहे. टेम्परेचर्स आर इन AP. आता इथं मी वारसुद्धा लिहिलेले आहेत. व A-3D सोमवारसाठी, A-2D मंगळवारसाठी, A-D बुधवारसाठी, A गुरुवारसाठी, A+D शुक्रवारसाठी आणि A+2D शनिवारसाठी. बुधवारचे तापमान टेम्परेचर ऑफ वेन्सडे दिलेलं आहे आपल्याला -30 सेंटीग्रेड, -30 सेल्सिअस. A-D = -30. हे झालं तर इक्वेशन नंबर 1. सोमवारचे तापमान अधिक शनिवारचे तापमान A-3D + A+2D बरोबर मंगळवारचे तापमान अधिक शनिवारचे तापमान A-2D + A-2D + 5. मंगळवारचे तापमान A-2D आणि शनिवारचे तापमान A+2D + 5 असं या ठिकाणी दिलेलं आहे. चला आता दोन्ही बाजूचे A+2D कटून गेले. A-3D = A-2D + 5. A दोन्ही बाजूचे कटून गेले. 2D इकडे येऊन प्लस होतील. -3D = -3D + 2D = 5 means -D = 5. So that D = -5. Put D = -5. A -5 = -30. आपण हे बुधवारच्या तापमानात ठेवलेले आहे म्हणून A+5 = -30 म्हणून A = -30 -5 म्हणजेच A = -35. बुधवारचं जे तापमान दिलं होतं त्यामध्ये आपण Dची किंमत ठेवून दिलेली आलेली म्हणून Aची किंमत आली -35. आता आपल्या प्रत्येक दिवसाचं तापमान काढता येईल. सोमवारचे तापमान A-3D -35 -3 × D means -5. -35 + 15 = -20. मंगळवारचे तापमान A-2D -35 -2 × -5 म्हणजे +10 which is equals to -25 डिग्री सेल्सिअस. बुधवारचे तापमान A-D दिलेले आहे आपल्याला 30 डिग्री सेल्सिअस. गुरुवारचे तापमान A = 35 डिग्री सेल्सिअस. शुक्रवारचे तापमान -35 + -5 दोघांची बेरीज मीन्स -40 डिग्री सेल्सिअस आणि शनिवारचे तापमान -35 -10 which is equal to -45 डिग्री सेल्सिअस. The temperature of Kargil for a week are 20 डिग्री सेल्सिअस, 25 डिग्री सेल्सिअस, 30 डिग्री सेल्सिअस, -35 डिग्री सेल्सिअस, -40 डिग्री सेल्सिअस, -45 डिग्री सेल्सिअस on Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday and Saturday respectively. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्रिकोणाकृती भूखंडावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पहिल्या दिवशी 1 झाड, दुसऱ्या ओळीत 2 झाड, तिसऱ्या ओळीत 3 झाडे याप्रमाणे 25 ओळीत झाडे लावली. तर एकूण किती झाडे लावली? ऑन वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे trees plantation program was arranged on a land which is triangular in shape. The trees are planted such that in the first row one tree, in the second row and there are 2 trees, in the third row there
3 trees and so on. Find the number of trees in 25 rows. पहिल्या ओळीतील झाडांची संख्या A=1. क्रमवार झाडांच्या संख्येत 1 ने वाढ होते. म्हणून अंकगणित श्रेणी काय होईल? 1 2 3 4 डॅश डॅश डॅश. शेवटी किती आहेत? एकूण 25 ओळी आहेत. The number of trees increased by 1 in the consecutive rows. 1 tree in first row. The AP is 1 2 3 4 and so on up to 25. SNचं सूत्राला SN बरोबर N भागिले 2 2A अधिक N वजा 1 गुणिले D. N ची किंमत 25, A ची किंमत 1, दोघांमधला फरक म्हणजे D बरोबर 1. सगळ्या किमती ठेवून देऊ. S 25 बरोबर 25 भागिले 2 कंसामध्ये 2 गुणिले 1 25 वजा अधिक 25 वजा 1 गुणिले 1. S 25 बरोबर 25 भागिले 2 यांचा गुणाकार 2, याची वजाबाकी 24, 24 गुणिले 1 म्हणजे 24, यांचं बेरीज 26, परत 2 न भागितलं 2 1 2 त्रिक 6. S 25 बरोबर 25 गुणिले 13 म्हणजेच येते S 25 बरोबर 325. म्हणून एकूण झाडाची संख्या 25 ओळीतील एकूण झाडांची संख्या 325 आहे. टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज इज 325. या ठिकाणी आपला हा सराव संच 3.4 सराव संच 3.4 ज्याच्यात शाब्दिक उदाहरणं होती ते पूर्णपणे संपलेलं आहे. आणि आपलं प्रकरणसुद्धा अंकगणिती श्रेणी या ठिकाणी संपलेलं आहे. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता. लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे अपडेट्स मिळत